नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मन मिळावून सर्वांना आपलेसे वाटणारे आणि आपल्या प्रत्येक कृतीतून समाजातील प्रत्येक घटकाचे कसे भले होईल हे पाहणारे आपल्या सर्वांचे लाडके भाजप नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष तथा शिरवणे विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या वाढदिवसाप्रसंगी अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन जुईनगर येथे करण्यात आले होते. अशा या वाढदिवसाप्रसंगी भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह विविध मान्यवर, मित्रमंडळी आणि स्नेहालय महिला मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या व परिसरातील नागरिकांनी डॉक्टर राजेश पाटील यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. बार बार ये दिन आए, बार बार ये दिन गाए, बार बार ये दिन आए, बार बार ये दिन गाए, तुमको हजारों साल ये है मेरी आरज़ू. Happy birthday to you, happy birthday to you sir, happy birthday to you. राजेश पाटील यांचा आज वाढदिवस. त्यांच्या निरोगी आयुष्याकरता, दीर्घ आयुष्याकरता त्यांना वाढदिवसाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. डॉक्टर राजेश पाटील एक व्यक्तिमत्व की ज्यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक कार्य हे डॉक्टर राजेश पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं आहे. आज त्यांचा वाढदिवस खूप मोठ्या संख्येनं ज्येष्ठ नागरिक असतील, महिला वर्ग असतील, तरुण वर्ग असेल, विविध सामाजिक क्षेत्रातले मान्यवर आज त्यांना शुभेच्छा देण्याकरता आलेले आहे. संपूर्ण वर्षभर प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन हे डॉक्टर राजेश पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सातत्यानं केलं जातं. समाजामध्ये काम करत असताना आपल्याला काहीतरी मिळावं, पद मिळावं अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून काम करणारे अनेक लोक असतात. परंतु अशी काही व्यक्तिमत्व असतात की ज्यांना समाजाची सेवा करायची असते. एखादं आपण केलेलं कार्य किंवा एखाद्याला आपल्या माध्यमातून झालेली मदत या गोष्टीतून आनंद मिळून आपलं जीवन सुखमय करणारी व्यक्तिमत्व ही दुर्मिळ असतात आणि हे एक दुर्मिळ व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर राजेश पाटलांकडे आम्ही नेहमी बघत असतो. जी जबाबदारी त्यांच्याकडे असते, मग ती सामाजिक कार्याची असेल, संस्थेची असेल, पक्षातली असेल, ती अत्यंत अभ्यासपूर्वक योग्य पद्धतीनं करणारं व्यक्तिमत्व म्हणून राजेश पाटलांकडे आपण बघत असतो. एक खूप चांगलं अभ्यासू व्यक्तिमत्व, ज्याचं वक्तृत्व देखील चांगलं आहे, संघटन देखील मोठं आहे. अशा राजेश पाटलांच्या माध्यमातून अनेक अजून सामाजिक कार्य घडायचं आहे. त्यांच्या भावी उज्ज्वल सामाजिक राजकीय वाटचालीकरता मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.
वाढदिवस आहेच. आज सकाळपासून बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे असे कार्यक्रम ठेवले होते आणि त्या माध्यमातून शुभेच्छा मिळत होत्या. सकाळी शाळेमध्ये कार्यक्रम होता, नंतर गावात कार्यक्रम झाला, नंतर आता हा इथे काशीनाथ दादांच्या ऑफिसमध्ये जुनगर क्षेत्रातले अनेक पदाधिकारी, अनेक महिला वर्ग, अनेक तरुण वर्ग या ठिकाणी येऊन शुभेच्छा देत होत्या. या सगळ्या शुभेच्छा स्वीकारताना खूप आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो. जेव्हा आपण या सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात काम करतो त्यावेळेला कुणीही शुभेच्छा देण्यासाठी येत नसतं. त्या ठिकाणी प्रेम असावं लागतं, त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर केलेली कामं असतात. मग ती कामं त्या ठिकाणी विसरत नाहीत लोक. आणि म्हणून अशा पद्धतीनं सगळेजण जेव्हा इथे येतात त्यावेळी आम्हाला त्याचा निश्चित स्वरूपामध्ये एक वेगळाच आनंद त्या ठिकाणी मिळतो. ही आपण काम केल्याची पोच पावते आहे. कोणी कोणाला घरातून त्या ठिकाणी बोलवत असतो, परंतु आपल्या प्रेमापोटी त्या ठिकाणी ही सगळी टीम, बरीचशी सगळी टीम या ठिकाणी आली. सन्मान्य जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक साहेब या ठिकाणी आले. आमचे माझे नगरसेवक, माझे मोठे बंधू काशीनाथदादा पाटील हे या ठिकाणी होते. अनेक पदाधिकारी आणि अनेक आपले कार्यकर्ते ह्या ठिकाणी आले. सगळ्यांनी मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात. हे सगळे आशीर्वाद रूपी शुभेच्छा घेऊनच माझी मी पुढची वाटचाल करेन. ह्या ठिकाणी समाजसेवेचं व्रत आम्ही घेतलेलंच आहे आणि या समाजकारणामध्ये राजकीय रंग त्या ठिकाणी बऱ्यापैकी आलेले आहे. परंतु आम्ही 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण करतो. त्याच्यामुळे आम्हाला ह्या ठिकाणी जे जे कामं समोर येतील, जे लोकांच्या अडीअडचणी त्या ठिकाणी समोर येतील, त्या अडीअडचणींना सामोरं जाण्याची आमची त्या ठिकाणी तयारी असते. आणि हे ऑफिस आपलं 24 तास त्याच्यासाठीच उघडं आहे, 12 महिने उघडं असतं. इतरांच्या ठिकाणी जेव्हा इलेक्शन येते त्यावेळी ऑफिसेस उघडे होतात आणि इलेक्शन झाले की बंद होतं. ह्या ठिकाणी तसं नाही आहे. हे ऑफिस या ठिकाणी काशीनाथ दादांचं वर्षानुवर्ष सुरू आहे. ज्या ऑफिसमध्ये अनेक जण येऊन त्या ठिकाणी कामं करतात. आता सध्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जेव्हा आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आहे, आम्ही सतत ऑफिस सुरू ठेवलं होतं. 1000च्या वर नुसतं आमच्या एका प्रभागातून त्या ठिकाणी ही लोक, महिला वर्ग आल्या, त्यांचे फॉर्म भरले, त्यांचा फॉलोअप घेतला. अशा काही अनेक योजना, लोकोपयोगी योजना केंद्र सरकारच्या आहेत, राज्य सरकारच्या आहेत. ह्या योजना ह्या ठिकाणी आम्ही सन्मान्य लोकनेते गणेशजी नाईक साहेब आणि आमच्या लाडक्या आमदार मंडळ आणि आमचे जिल्हाध्यक्ष, ऐरोलीचे प्रथम आमदार आणि भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष संदीपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी पक्ष लेवलवर देखील ज्या ज्या योजना आणि ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी करतो. आणि त्याचं फलस्वरूप म्हणून आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसत होती. आणि ह्या सगळ्या शुभेच्छांचा स्वीकार मी केलेला आहे. आणि ह्या सगळ्या टीमना देखील, आलेल्या सगळ्या नागरिकांना देखील माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना देखील शुभेच्छा देतो. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.